तर जाब विचारण्यासाठी आलेल्या मराठा तरुणांना भाजपा कार्यकर्ता म्हणणं चुकीचं आहे। प्रणिती शिंदेंनी माफी मागावी अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवी मोहितेंनी जी आहे ती केलेली आहे। पंढरपूरच्या सरकोली गावामध्ये काही लोकांनी प्रणिती शिंदेंची गाडी अडवली होती। यावेळी मराठा आंदोलकांच्या नावानं भाजपा गुंडांनी जी आहे ती अडवणूक करत असल्याचा आरोप प्रणिती शिंदेंनी केलेला आहे। प्रत्येक वाड्या वस्त्यावर काल मध्यचे आमदार प्रणिती शिंदे सरकोली या ठिकाणी गेल्यानंतर त्या गावातील मराठा समाज बांधव ते कुठल्याही पक्षाचे नव्हते। प्रणिती शिंदे यांनी जे मराठा समाजाला त्या ठिकाणी समाज बांधव जाब विचारण्यासाठी आले असता सदर समाज बांधव हे भाजपच्या पक्षाचे आहेत असं त्या ठिकाणी आपण जाहीर केलं किंवा त्या ठिकाणी बोलण्यात आलं आपल्या। मी आपणास विनंती करतोय किंबहुना इशारा देतोय की आपण जो मराठा समाजाला त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आहेत असा डाग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण मराठा समाजाची जाहीर माफी मागावी।